welcome to my YouTube channel Datta's Creativity and today we are going to मांढरदेवी. मराठी सांगायचं झालं तर काळूबाईला. तर काळूबाईचा हा घाट सुरू झालेला आहे आणि सुंदर अशा हा गाडीचा प्रवास चालू आहे. या ठिकाणी पवनची गाडी चालवत आहेत, त्यांचे मित्र संतोषजी आणि या ठिकाणी बोंडभाऊ. तर आम्ही चौघं आता काळूबाईच्या दर्शनाला चाललेलो आहोत आणि अर्थातच मी तुम्हाला पूर्ण डोंगराचंही दर्शन करवणार आहे, घाटाचंही दर्शन करवणार आहे आणि मंदिराचंही दर्शन करवणार आहे. तरी घरी बसल्या तुम्ही या ठिकाणी काळूबाईचं दर्शन घ्यायचं आहे. तर आता ही घाटाला झालेली आहे सुरुवात. नक्कीच मी पुढचं दृश्य तुम्हाला दाखवणार आहे. आता हा गुंडेवाडीचा बस स्टॉप आहे, तर इथून हा झालेला आहे सुरू घाट. अर्थात मागूनच घाट सुरू झालेला आहे 1 ते 1.5 किलोमीटरच्या पाठीमागून, परंतु मी उशिरा व्हिडिओ बनवण्याच्या नादामध्ये सुरू केलेला आहे. तर नक्कीच तुम्हाला खूप सुंदर असं नयनरम्य मी दृश्य दाखवणार आहे. हे बघा, खरंच नवीन जे वाहन चालक आहेत त्यांच्यासाठी हा कठीण परिश्रमाची परीक्षा आहे असं. आणि खरंच सुंदर असा रोड झालेला आहे. काही वर्षापूर्वी जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा बऱ्याच अडथळे या ठिकाणी जाणवत होते. रोड खराब, पाण्याचा प्रादुर्भाव आणि दगड, या सर्व गोष्टीला आम्ही खूप सामोरे गेलेलो आहोत. तर आता खूप सारी छान व्यवस्था केलेली आहे. तर बघूया पुढे आणखी घाटात जाऊन. तर हा इथून मेन घाट इथून पुढे. तर इथे तिकडे गेल्यानंतर तर अतिशय सुंदर असं हे नयनरम्य दृश्य आपण पाहत आहे. खरं तर पाहायला गेलं तर आपण या ठिकाणी पावसाळ्यात यायला हवं. असू द्या, पण आमचा प्लॅन आता उन्हाळ्यात झाला, आम्ही उन्हाळ्यात आलेलो आहेत. पण तुम्हाला जर यायचं असेल दर्शनाला तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. आणि हे बघा, रोडची काही ठिकाणी अशी अवस्था आहे आणि जागीच यू टर्न वगैरे असल्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक या ठिकाणी वाहन चालवावे. आम्ही पण खूप काळजीपूर्वक या ठिकाणी चालवत आहोत गाडी. आणि हे खालचं दृश्य आहे रोडच्या. आय थिंक अर्ध्यापर्यंतच बऱ्यापैकी रोडचं काम झालेलं आहे आणि पुढे आहे असाच जुना रस्ता दिसतोय. कदाचित याच्यावरती गेल्यानंतर नवीन काम केलेलं असेल. बघूया आपण पुढे गेल्यानंतर काही दृश्य दिसत आहेत आपल्याला. 1-2-3 किलोमीटरवरती आल्यानंतर पुन्हा एकदा सुंदर असा छानसा रोड आपल्याला लागलेला आहे. आणि अगदी मला वाटतं 10 मिनटाच्या अंतरावर मंदिर राहिलं असावं. 10 मिनटाच्या अंतरावर राहिले का दूर आहे अजून? त्याच्या पलीकडे का? खूप दूर आहे आणि थोडासा घाट राहिलेला आहे. आणि परत एकदा सुंदर असा हा रोड लागलेला आहे. रिक्षा पण येत आहेत. चला, रोड चांगलाच असणार आहे पुढे. तर सर्वांना माझी एक विनंती आहे, आपण जेव्हा पण घाटातून गाडी घेऊन जाणार आहात तर सर्वप्रथम आपली पण काळजी घ्यायची आणि घाटातून ज्या इतर गाड्या जात आहेत, वाहनं जात आहेत, यांचीही काळजी घेऊन आपण एकदम हळूहळू गाडी चालवायची आहे. कोणालाही आपल्यामुळे त्रास होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. अरुंद घाट आहे पण सुंदर असा रोड आहे हा. अगदी या ठिकाणाहून 5 किलोमीटर मंदिर राहिलेलं आहे आणखी. चला, फायनली आम्ही आमची गाडी इथे पार्क केलेली आहे आणि आम्ही चाललेलो आहोत मंदिराकडे. चला, अखेर आपण मंदिराच्या जवळ आलेलो आहोत. तिकडूनपासून चालत आलेलो आहोत. तिथे पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून वरती जायचं आहे आणि नंतर मंदिर आहे. चला, पुढचं दृश्य पुढे गेल्यानंतर दाखवतो. एंट्रन्सच्या डाव्या साईडनी पायऱ्या आहेत. फायनली आपण पायऱ्या चढायला सुरुवात केलेली आहे. फार दूरवरून या ठिकाणी भक्त येतात. पायऱ्या चढून वरती आल्यानंतर या ठिकाणी हनुमानाचं मंदिर आहे. जय बजरंगबली. हा संतोष भाऊ टाकलंय, त्याच्यामुळे उशीर व्हायला लागलाय. हा कसा चालतंय बघितलं का? फायनली आपण आईच्या मंदिराजवळ आलेलो आहोत. इथे आईचं मंदिर
रांगेसाठी लागलेलो आहोत आपण. दर्शनासाठी भावी भक्तांची रांग लागलेली आहे. आता हे पूर्ण सर्कल पार करून जायचं. मग फायनली आपण या गाभाऱ्यात जाणार आहोत. या ठिकाणी आईचं गाभार आहे. फायनली आपण आलेलो आहोत मंदिराच्या एंट्रन्सला आणि आता इथून आपण आतमध्ये जाणार आहोत आणि गेल्यानंतर मी तुम्हाला आईचं दर्शन घडवणार आहे. सुंदर असं हे नक्षीकाम आहे दरवाजाचं. आणि इकडे मंदिर आहे. तर इथून अशी रांग लागलेली आहे आणि इकडे आईचं मंदिर आहे. तर इथेही महिला भगिनींसाठी सेपरेट लाईन आहे आणि पुरुष बांधवांसाठी सेपरेट लाईन आहे. आपण अगदी गाभाऱ्याच्या जवळ आलेलो आहोत. मोबाईल बंद करायचा दादा. हो दादा मोबाईल बंद करा.